मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 4 कंपन्यांची चर्चा करणार आहोत, पण पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या फक्त 3च आहेत. एक कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. म्हणून थंबनेलमध्ये मी 3 शेअर असंच लिहिलेलं आहे. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर हे शेअर आपल्याला चांगला फायदा करून देऊ शकतात. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही विचारलेलं आहे की नाटको फार्मा एकदा डिस्कस करा. इथं वर तुम्ही नाव बघू शकता. आणि दुसरं एक विचारलं आहे केल्टन टेक, याच्यावर एक व्हिडिओ बनवा दीपक काळगे सरांनी. तर हे 2 आपण शेअर चर्चा करणार आहोत. कसे आहेत तर बघू. इथं बघू शकता वर नाव नाटको फार्मा 1400 वर हा ट्रेड करत आहे. 1.39% हा काल मायनस झालेला आपण इथं बघू शकतो. फार्मा सेक्टरमधली ही कंपनी आहे आणि 25,000 करोड मार्केट कॅप ह्या कंपनीचा असलेला आपण इथं बघू शकतो. पी फक्त 15चा आहे. ROC 30 आणि ROE 25.9 जवळपास 26, म्हणजे दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 2ची आहे. 101 ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 49.7 ची प्रमोटर होल्डिंग आहे. इथं जर पाहिलं तर PE EPS याची जर पाहिली तर वाढलेले आहेत. इथून इथपर्यंत हे EPS एका रेषेत होते, उलट थोडे कमी झाले होते. परंतु 2023 नंतर म्हणजे ह्या एका वर्षामध्ये EPS चांगले वाढलेत, म्हणजे कंपनीनं ह्या 1-1.5 वर्षात चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे. म्हणून मीडियन पी जो आहे 26.3चा त्याच्या खाली कंपनी आलेली आहे आणि इथं गुंतवणूक केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो. पुढच्या शेअरमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे की खाली मीडियन पीच्या खाली गुंतवणूक केली तर आपला फायदा कसा होऊ शकतो. तर ही कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे, म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो आणि जवळपास कर्जमुक्त असलेली ही कंपनी आहे. इथं पाहिलं तर सेल्स 661 करोडचे सेल्स आहेत ते 2013ला, तर आता जवळपास 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये ह्या कंपनीचे 4221 करोडपर्यंत सेल्स आलेले आहेत. नेट प्रॉफिट 666 करोड होतं ते 1636 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणून इथं आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही चांगले डबल डिजिट पाहायला मिळतात. प्रॉफिट चालू वर्षामध्ये तर 101% वाढलेला आहे आणि इथे बघू शकता इथं 700 डायरेक्ट 1400 आणि आता 1600 झालेला आहे. म्हणजे प्रॉफिट 170 वरून 700, 700 जवळपास 1400 आणि 1600, म्हणजे प्रॉफिट झपाट्यानं वाढले मागच्या 2-3 वर्षामध्ये. त्यामुळं चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ ही 101%ची आली. परंतु इथं शेअर तेवढा चाललेला अजून नाही, म्हणजे अशी संधी आहे. ह्याच्या आपण काय करतो की प्रॉफिट कमी असते आणि शेअर जास्त चाललेला असतो आणि त्याच्या मागं आपण पळत असतो. म्हणून कधीही पळणाऱ्या शेअरच्या मागं लागू नका. आधी त्याचे प्रॉफिट बघा, तो का पळतो हे बघा आणि त्याच्यानंतर खरेदी करा. तर हा शेअर आता खरेदी केला तर आपला फायदा होऊ शकतो, कारण हा चाललेला नाही, प्रॉफिट वाढलेले आहेत. जरी शेअर चाललेला नाही तर हा शेअर आपल्याला फायदा करून देऊ शकतो. रिझर्व बघू शकता 5817 करोडचं रिझर्व आहे आणि 371 करोडचं कर्ज आहे, म्हणजे कर्ज सुद्धा कंपनीवर जास्त नाही. आणि शेअरचे प्रॉफिट वाढूनही शेअर चालला नाही तरीही शेअरनं डायरेक्ट ब्रेकआउट दिलेला आहे. हा रेजिस्टन्स होता आणि हा सपोर्ट होता. इथं बघू शकता वारंवार सपोर्ट घेतलेला आहे आणि ब्रेकआउट दिलंय आणि सपोर्ट जवळ पुन्हा कंपनी येण्याचा प्रयत्न करते. 1400 वर ट्रेड करत आहे आणि 1350च्या आसपास हा सपोर्ट आहे. तर इथून कंपनी हा सपोर्ट घेऊन इथून कंपनी अजूनही वर जाऊ शकते, कारण हिचे प्रॉफिट वाढलेले आहेत. ज्यांना फार्मा सेक्टरमध्ये खरेदी करायची तर ही कंपनी त्यांच्यासाठी चांगली आहे. पुढचा आहे केल्टन टेक. ही कंपनी विचारलेली आहे 147 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. 7.38% वाढली. आणि असे पळणारे शेअर जर आपल्याला आपण पाहिले की कोणता 5% वाढलाय, 10% वाढलाय, 20% वाढलाय, तर आपण लगेच ते घेण्याचा प्रयत्न करतो. ही IT सर्व्हिस कंपनी देते आणि हे कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आपण फक्त 1433 करोडचं मार्केट कॅप आहे. PE 20.9 जवळपास 21चा, ROC 15.9, ROE 15.7, फेस व्हॅल्यू 1ची, 26.9ची प्रॉफिट ग्रोथ आणि 51ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. इथं मी सुरुवातीला प्राईसचा चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे. इथं प्राईसचा चार्ट आहे आणि मॅक्झिमम म्हणजे जेव्हा कंपनी लिस्ट झाली तेव्हापासूनचा जवळपास 2005 पासूनचं ही कंपनी आहे. आणि इथं प्राईस तुम्ही इथं बघू शकता मार्च 2020ला म्हणजे कोविडला इथं ह्या कंपनीचं प्राईस होतं ₹7.15 कोविडच्या वेळेस. आणि कंपनी एकदम खालच्या लेवलला ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. परंतु त्यावेळेस कंपनी PE पाहिला तर कंपनीचा PE कसा दिसत होता हे मी तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता तारीख 27 मार्च 2020ला ₹7 कंपनी ट्रेड करत होती. तर इथं बघू शकता पुन्हा तुम्हाला दाखवतोय मार्च 2020 इथं, आणि कंपनी इथं ट्रेड करत होती आणि मीडियन पी जो आहे तो ही डॉट रेषा जी आहे ती मीडियन पी आहे आणि कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो.
तर कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती आणि त्यावेळेस गुंतवणुकीची संधी होती आणि कंपनी 7 रुपयाला मिळत होती. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर इथून कंपनीचे प्रॉफिट हे कमीच होत गेलेले आहेत. म्हणजे प्रॉफिट वाढले नाहीत. जे असे वाढायला पाहिजे होते ते न वाढता प्रॉफिट हे कमी झालेले आहेत. तरीही 7 रुपयाची कंपनी कुठपर्यंत आली वर तुम्ही बघू शकता. 147 रुपयावर 7 रुपयाची कंपनी 147 रुपयावर आलेली आहे. म्हणजे पैसा हा जवळपास 20-22 पट ह्या कंपनीनं केलेला आहे. का? कारण मेड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती. प्रॉफिट न वाढताही उलट हिचे प्रॉफिट कमी झाले तरी कंपनीनं 20-22 पट पैसा केला आहे मागच्या 4 वर्षामध्ये. म्हणून मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असेल तर कंपनी खरेदी करायला पाहिजे. ह्या कंपनीचे प्रॉफिट हळूहळू कमी होत आहेत. तुम्ही इथं जर पाहिलं तर इथं प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती इथं बघू शकता तुम्ही. प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला 10 वर्षात 33, 5 वर्षात -4, 3 वर्षात -3 आणि चालू वर्षामध्ये 27% आहे. परंतु इथं जर पाहिलं तर आपण शेअर बराच चाललेला आहे. इथं बघू शकता 73% चालू वर्षामध्ये, 3 वर्षात 43%, 5 वर्षात 48% आणि 10 वर्षात 30%. म्हणजे शेअर प्रॉफिट नाही तरीही चालत आहे. म्हणजे आता रिस्क आहे. हा शेअर जर खरेदी केला तर आपल्याला धोका होऊ शकतो. कारण कंपनीचे प्रॉफिट तुम्ही इथं वर बघू शकता 71% 71 करोड 70 करोड -127 करोड 64 करोड 69 करोड. म्हणजे प्रॉफिट कमी होत चाललेले आहेत. तर इथून पुढं कंपनीचे प्रॉफिट जर वाढले नाही तर शेअर खाली सरळ येणार आहे. कारण प्रॉफिटपेक्षा जास्त शेअर चाललेला आहे. रिझर्व्ह जर बघितलं तर 395 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज 156 करोडचं आहे. परंतु हा शेअर सध्या गुंतवणुकीशी योग्य नाही कारण हा ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे. आता पुढचा शेअर जर आपण बघू तर हा अरमान फायनान्स 1683 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. फायनान्स क्षेत्रामधली ही चांगली कंपनी 0.62% ही मायनस झालेली आहे. मार्केट कॅप पाहिलं तर 1765 करोडचं आहे. मार्केट कॅप जास्त नाही. हीच कंपनी जेव्हा 10, 12, 15 पट होईल त्यावेळेस मार्केट कॅप हीचं जवळपास 25,000 करोडच्या आसपास होईल. तर ही कंपनी आपण खरेदी केली तर आपलंही त्या पटीमध्ये पैसा वाढू शकतो. पी जर पाहिला तर 10चा आहे. ROC 21.9, ROE 29.5 दोन्हीही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 39.7ची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग 22ची आपण बघू शकतो. इथं पाहिलं तर मिड इन पीच्या खाली कंपनी आलेली आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला तेच दाखवलं मागच्या शेअरमध्ये की मिड इन पीचं जर खाली आपण खरेदी केली तर आपला पैसा येणाऱ्या काही 2-4-5 वर्षामध्ये हा पटीमध्ये बनलेला राहील. पण तेवढा वेळ द्या. कंपनी खरेदी केल्या उद्यापासूनच चालायला नाही पाहिजे. तर तेवढा कंपनीला जर वेळ दिला तर तेवढ्या पटीमध्ये आपला पैसा बनू शकतो. फक्त प्रॉफिट वाढलेले आहेत म्हणजे EPS वाढलेत म्हणजे प्रॉफिट वाढलेले आहेत. कंपनी चालली नाही तर ती मिड इन पीच्या खाली येते आणि अशा वेळेस कंपनी आपण खरेदी केली पाहिजे कारण ती भविष्यामध्ये चांगला प्रॉफिट आपल्याला बनवून देणार आहे. तर अशा कंपन्या फक्त शोधल्या पाहिजे. मिड इन पी जर पाहिला तर 17चा आहे. त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला ही गुंतवणुकीची संधी आहे. इथं जर आपण प्रॉफिट आणि सेल्स आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर रेव्हेन्यू म्हणता तर 17 करोडचे रेव्हेन्यू आहेत 2013ला. ते 696 करोड झालेत आणि 3 करोडचं प्रॉफिट हे 165 करोडपर्यंत झालेलं आहे. म्हणून इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता कशी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. मागच्या कंपनीमध्ये मायनस होती, हिची प्लसमध्ये आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षात 154% आहे. तरीही इथं शेअर चाललेला नाही. इथं बघू शकता चालू वर्षामध्ये 40%चा CAGR आहे म्हणजे 40% प्रॉफिट ग्रोथ आहे. तर इथं -23%चा CAGR कंपनी बनवला आहे. म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे. कंपनी चालली नाही, डिस्काउंटवर मिळत आहे. रिझर्व्ह बघू शकता 802 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 1725 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे सोडून देऊ शकतो आणि विशेष म्हणजे कंपनी आपल्याला सपोर्टवर मिळत नाही. वारंवार अशा सपोर्टवर कंपन्या खरेदी केला तर आपला पैसा तेवढा जास्त पुढं बनतो. 100 रुपयाची कंपनी जर आपल्याला 50 रुपयाला 60 रुपयाला मिळत असेल तर तेव्हा जी 50ला खरेदी केली आणि ती 100ला जाईल त्याच वेळेस आपला पैसा डबल झालेला असेल. तर सपोर्टवर अशा डिस्काउंटवर कंपन्या खरेदी केला तर आपला फायदा होऊ शकतो. आणि डिस्काउंट किती आहे तर 37%चं डिस्काउंटवरून आपल्याला तिच्या टॉपपासून इथपर्यंत मिळत आहे. आणि सपोर्टवर कंपनी खरेदी केली तर फायदा होऊ शकतो. इथेही बघू शकता कंपनी चालली, पुन्हा डिस्काउंट मिळालं, पुन्हा चालली, पुन्हा डिस्काउंट मिळालं, पुन्हा चालली, पुन्हा डिस्काउंट मिळालं, आता पुन्हा चाललेली आहे आणि डिस्काउंट देत आहे. तर इथं खरेदी केलेली आपला फायदा होऊ शकतो कारण इथून कंपनी वर जाणार आहे. प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे म्हणून ही कंपनी सध्या खरेदी केली तर आपला पैसा चांगला बनू शकतो. पुढची कंपनी आहे EMIL. ही कंपनी 214 वर ट्रेड करते. TV, फ्रीज
इलेक्ट्रॉनिक जे आपले ॲटम आहेत जे आपल्याला लागणार आहेत आणि दसरा दिवाळी आली म्हणजे लोक खरेदी करणार आहेत, तर हे दुकानं चालणारच आहेत. तर त्याच्यामध्ये EMIL ही कंपनी चांगली आहे आणि दक्षिणेकडे, भारताच्या दक्षिणेकडे ही चांगलं तिचं बस्तान बसवलेलं आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला फायदा करू शकते आणि हिची प्रॉफिट ग्रोथ हळूहळू हिची चांगली होत चाललेली आहे. इथं बघू शकता मार्केट कॅप फक्त 8,200 करोडचा आहे, म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे. म्हणजे भविष्यात वाढली तर तसा आपला पैसाही वाढू शकतो. PE पाहिलं तर 42, 12.7ची ROC आणि ROE 14.4चा आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 37.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 73ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. इथं बघू शकता 3 वर्षाचा इथं टाईम फ्रेम लावलेला आहे. 3 वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासूनच आहे. 3 वर्षामध्ये हळूहळू कंपनीचे प्रॉफिट हे वाढतच चाललेले आहेत आणि मेड इन पीच्या कंपनी जवळ आलेली आहे. आता ही कंपनी मेड इन पीच्या खाली येईल का? हो, कारण हिचे आता प्रॉफिट येणारे जे आता क्वार्टर आहे तर त्याचे रिझल्ट आल्यानंतर प्रॉफिट वर गेले की PE हा मेड इन पीच्या खाली येणार आहे, कारण PE मेड इन पीच्या जवळ ट्रेड करत आहे. तर त्यामुळं ही कंपनी आता आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. सध्या वरून पाहिलं तर चांगलं डिस्काउंट कंपनीचं आहे. तर त्यामुळं ही आता खरेदी केली तर आपला फायदा होऊ शकतो. खरेदी करतेवेळी फक्त 2-3 आपल्या खरेदीचे भाग करा, म्हणजे जर खाली आली तर अजून आपलं खरेदी करायला आपल्याला चान्स मिळेल. सेल्स बघू शकता 2019 पासूनचे 1649 करोडचे सेल्स 6,587 करोडपर्यंत झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे आहे 48 करोडचं 196 करोडपर्यंत झालेलं आहे. म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपण इथं चांगली बघू शकतो आणि चालू वर्षामध्ये फक्त 52%चा CAGR आहे. कंपनी तसाच इथं पैसा वरही बनवून देणार आहे. त्यामुळे ही कंपनी दीर्घकाळ होल्ड केली तर आपला पैसाही चांगला कंपनी बनवून देणार आहे. रिझर्व बघू शकता 985 करोडचं रिझर्व आहे आणि एकच गोष्ट म्हणजे कर्ज ह्या कंपनीवर 1570 करोडचं कर्ज आहे. परंतु दुकान जर टाकायचं म्हणलं तर कर्ज घ्यावंच लागेल. तर ह्या कंपनीवर कर्ज जरूर आहे पण प्रॉफिटही कंपनीचं चांगलं आहे, तर एवढा काही त्याचा विचार करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बघू शकता FII कंटिन्यू खरेदी करते. 2.48%चे 4.95% आलेले आहे आणि 7.51%चे DI 16.96 जवळपास 17%पर्यंत आलेत आणि 12%ची पब्लिक ही 5%वर आलेली आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की पब्लिक कमी झालेली आहे आणि FII DI आणि प्रमोटरकडे चांगली होल्डिंग आहे जवळपास 95%ची. फक्त पब्लिक 5% आहे. इथं पाहिलं तर सपोर्टवर कंपनी यायला लागली असं दिसत आहे. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 18.69 जवळपास 19%चं डिस्काउंट आहे. हा रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते, परंतु घेईलच असं वाटत नाही, कारण इथंही सपोर्टवर आली नाही, इथंही सपोर्टवर आली नाही, इथंही सपोर्टवर आली नाही. हळूहळू कंपनी वर जाईल असं वाटतंय. 214वर कंपनी ट्रेड करत आहे आणि सपोर्ट जर पाहिला तर 190 किंवा 200च्या आसपास हा सपोर्ट कंपनी घेऊ शकते. तर ज्यांच्याकडे ही कंपनी नाही आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही तुम्हाला कंपनी घ्यायची असेल तर ही कंपनी त्यांच्यासाठी चांगली आहे, याच्याबद्दल विचार करू शकता. तर ह्या कंपन्या फक्त तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्री करावी म्हणून अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.